उघडपणाने कोणीतरी व्हिडिओ बाहेर काढतो, कोणीतरी काळी पूजा होत असल्याचं दाखवतो. ते काळी पूजा करतात का काय करतात त्याची आम्हाला काही घेणं देणं नाही. पण प्रश्न आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या काळ्या पूजेला एवढं महत्त्व कधीपासून यायला लागलं? याच्यातनं काय प्राप्त होतं? जिथे जावं तिथे नगरसेवक फोडण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. हे नगरसेवक फोडताना 3-3 कोटी 5-5 कोटी घेतल्याचं दिल्याचं दावा छुपेपणाने उघडपणाने त्यांच्याच पक्षातली लोक करतात, कारण का त्यांच्याच पदाला धोका निर्माण झालाय. हे येतात कुठून? तर तुम्ही 3,000 कोटी रुपये एकाच टेंडरमधनं खाणार असाल, एका टेंडरमधनं 3,000 कोटी रुपये, तर काय होणार आहे महाराष्ट्रात? मला आजही आठवतं की 1989 साली बोफोर्सचा घोटाळा झाला, असं बोंबोंब झाली, स्कॅम झाला आणि 65 कोटी रुपये घेतले असा आरोप जॉर्ज फर्नांडिस यांनी तत्कालीन कैलासवासी राजीव गांधी यांच्यावर केला. राजीव गांधींचा त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. 65 कोटी रुपयामध्ये अख्खं केंद्र सरकार उलटलं. इथे सर्वोच्च न्यायाधीश बोर्ड असं दाखवतात आणि सांगतात याच्यात 3,000 कोटीचा गफला आहे. तुम्ही मागे घेता टेंडर का आम्ही ह्याच्यावर काही करावं? अख्खं सरकार सुप्रीम कोर्टातनं खाली धावत जातं. दुसऱ्या दिवशी टेंडर मागे घेतं, पण मागे घेताना हे तर सिद्ध झालं ना 3,000 कोटीचा घोटाळा आहे. 3,000 कोटी? अरे काय तुमच्या बाचे पैसे आहेत का? आमच्याच 12 कोटी जनतेचे पैसे तुम्ही असे खाणार आणि असे मुक्त हस्ताने वाटणार. तर या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष